म्हणजे मॉब बघून दंगा करायचा असेल तर मी बी मॉब बोलवतो आणि दंगा करतो. मग मला काही 10 मिनिट लागत नाही, 10 मिनिट लागत नाही आम्हाला. विचारा ना, हे भैया होता, हे भैया होता, एकापेक्षा एक तिथं अंगावर यायला लागली. कशासाठी यायचं? अरे तू रे कोण बोल नका. चला हे आगे पुढे चॅनलला चला की, चला दंगा करू नका, दंगा करू नका. चला इथं पैसे वाटप बंद झालं पाहिजे. चला नाही नाही, आम्हाला पण मॉब गोळा करून दंगा करता येते. मगाशी जे झालं ना, चुकीचं झालं. चला 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 दादा चला. शिवाजी विरोधकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही राहिलेलं नाही आहे. विषय असा आहे की आम्ही नायकुडी कुटुंबाची भूमिका या महापालिका निवडणुकांच्या संदर्भात या भागातल्या लोकांच्याकडे फार मोठ्या अपेक्षा असतात. आणि म्हणून यावेळेला नायकुडी कुटुंबानं एक हक्काच्या वॉर्डात निवडणूक न लढवायचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या वॉर्डात नायकुडी कुटुंबाचा एक सदस्य निवडणूक लढवत आहे. अशा वेळेला जुना वॉर्ड क्रमांक 6 असेल आमच्या कुटुंबाचा, किंवा जुना वॉर्ड क्रमांक 5 असेल, किंवा आत्ता लढवत असलेला वॉर्ड क्रमांक 20 असेल, ह्या तिन्ही वॉर्डातल्या लोकांशी घर टू घर आपला संबंध आहे. मग अशा वेळेला काय झालं आहे, मतदार याच्यात फार मोठा घोळ झाला आहे. जी लोक 5मध्ये राहतात त्यांची नावं 20मध्ये आली आहेत, 20मधली 6मध्ये आली आहेत, 6मधली 20मध्ये गेली, 5मध्ये, असं इकडे तिकडे झालेलं आहे. मग त्या लोकांना शिल्पा पोचल्या नाहीत. आपलं नाव नक्की कुठल्या मतदार येत आहे, कुठल्या वॉर्डात आहे, याचं काहीच लोकांना ज्ञान नाही आहे. मग अशा वेळेला ते मदतीसाठी त्या ठिकाणी इथं येत असतात. त्यांना सहाय्यतेसाठी आपण बाकीची आमची यंत्रणा त्यांना मदत करत असते. त्यांचं नाव हुडकून बाबा कुठल्या वॉर्डात तुमचं नाव आहे आणि हे बघा ही तुमची स्लिप, तुमचं मतदान केंद्र कुठं आहे, हे देण्याचं काम आपलं प्रत्येक वेळेला निवडणुकाच्या तोंडावर होत असते. लोकांना त्यावेळेला गरज असते म्हणून ती मदत करत असतो. मग ती मदत करत असताना आज या ठिकाणी काही विरोधी उमेदवार या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी उभं राहून लोकांना दमदाटीचा प्रयत्न केला. पण लोकांनी सांगितलं की आमच्या शिल्पात तुम्ही काढून देणार आहे का? मग इथं आम्हाला शिल्पा काढून देतात, आम्हाला इथं मदत केली जाते आणि त्यासाठी आम्ही आलो आहे, तुमचं काय म्हणणं आहे? तर ते जरा थोडंसं त्यांची त्या लोकांच्यावर काही बाचाबाची झाली. आणि एक आहे की शेवटी माझं घर आहे, तर तुम्ही माझ्या घरासमोर येऊन जर थांबायला लागला तर माझ्याही सुरक्षेचा प्रश्न तसा ऐरणीवर आहे. मी फार त्याची गाजावाजा करत नाही. आपल्याला माहिती आहे की माझ्यावर हल्ले करणं किंवा काय हे प्रयत्न सातत्याने असतात. त्यामुळं मला अलर्ट राहावं लागतं. म्हणून मी सांगितलं की बाबा माझ्या घरापुढं काय थांबू नका, तुम्ही आपलं कुठं जायचं असेल तिकडे जा, तुमचं काय असेल ते करा, माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे. तर त्यावरनं मग ते थोडंसं त्यांनी कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन या ठिकाणी दहशतीचा प्रयत्न केला. पण अशी दहशत इथं सहन केली जात नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना चोख उत्तर दिलेलं आहे आणि त्यानुसार वार्डातलं वातावरण शांत राहावं हाच प्रयत्न आमच्याकडनं असतो. पण हे काही लोकांच्याकडनं ज्यांना निवडणूक लढवायची एथिक्स माहीत नाहीत, त्यांना फक्त दादागिरी, रस्त्यावर आरडाओरडा केला की निवडणूक होते असं त्यांचा एक गैरसमज आहे. आणि त्यातनंच ते निवडणूक तशा पद्धतीने लढवणारे हे लोक आहेत जे अशा पद्धतीनं काहीतरी वर्तन करत आहेत. पोलिसांनी येऊन सर्वांना जिकडे तिकडं वातावरण सरळ केलेलं आहे पोलिसांनी येऊन. त्यामुळं असं काही विषय नाही आहे. आणि पैसे वाटपाचा तर विषय अजिबात जवळपास तिथं काय कुठंच नसतो, कारण आमचं घर टू घर संबंध आहे. पैसे कोण वाटतं? ज्याला लोक ओळखत नाहीत, ज्याला मत द्यायसाठी काय बेस आहे, त्याला पैसा दाखवतो माणूस. मला पैसे दाखवण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक घर माझ्या कुटुंबाला जोडलेलं आहे आणि प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक घरानं इथल्या या भागानं आम्हाला कुटुंबाला एवढी मोठी साथ दिलेली आहे. त्यामुळे पैसा हा विषय आमच्यात कधी येत नाही आणि तो येणारही नाही. प्रभाग क्रमांक 20मध्ये जनतेचा आमच्या कामाच्या जोरावर आम्हाला पाठिंबा वाढलेला असताना
आमदार इद्रिस नाईकवाडी यांचा पुत्र अथर नाईकवाडी ह्या सर्वांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा गैरफायदा घेऊन पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये त्या ठिकाणी खाजा वसाहतमधील पंढरपूर चाळीमधील लोकांना बोलवून पैशाचं वाटप लाईन लावून सुरू केलं आणि त्याला प्रोटेक्शन काही तिथे असणारे पोलीस देत होते. हा प्रकार आकाश कांबळे यांनी निवडणूक भरारी पथकाला कळवून 1.5 तास होऊनसुद्धा ते भरारी पथक त्या ठिकाणी जायला तयार नव्हतं. त्यामुळं आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो. इद्रिस नाईकवाडींचे कार्यकर्ते आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केले. नंतर पत्रकार आल्यानंतर सगळे लोक फांगाफुंग झाले. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. आमदार नाईकवाडीचा मुलगा त्या वॉर्डातून या वॉर्डात पळून आला आहे. त्याला तिथं उभं राहायचं धाडच नाही आणि इथली जनतासुद्धा त्याला सपोर्ट करायला तयार नाही. त्यामुळं ठिकठिकाणी पैशाचं वाटप जोर जबरदस्ती दमदाटी आमदार इद्रिस नाईकवाडी याच्याकडून सुरू आहे. आणि हा प्रकार सुरू असताना एक स्वयंघोषित युवा नेता केविलवानी धडपड आपण पडणार हे त्याला पक्कं माहीत असल्यामुळं तोही आमच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्याही आम्ही कोणालाही न जमवता न डगमगता त्या ठिकाणी परत DYSP साहेब आणि SP साहेबांच्यापर्यंत तक्रारी केल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस गाड्या आल्या आणि हा प्रकार थांबला.